हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्याकडे ना आजकाल सगळ्या भौतिक सुविधा आहेत, पण त्याचा उपभोग घेण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. आपण एका अदृश्य शर्यतीत धावत आहोत असं वाटतं. पण ही धावपळ खरोखरच योग्य आहे का? व्यस्तता हे आधुनिक जीवनाचं एक स्टेटस सिम्बॉल बनत चाललेलं आहे. यासाठी एका बरणीची गोष्ट सांगितली जाते. तीच गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. बघा, एकदा एक प्राध्यापक वर्गामध्ये जातात. ते एक काचेची बरणी सोबत आणतात. अशी ती काचेची बरणी असते. बघा, पूर्ण रिकामी आहे. नंतर त्या बरणीमध्ये ते प्राध्यापक असे मोठे मोठे दगड टाकतात. मोठ्या मोठ्या दगडांनी ही बरणी त्यांना पूर्ण भरायची आहे. ही बरणी त्यांनी पूर्ण भरली. आता या भरणीमध्ये कुठे जागा आहे का? बरणी पूर्ण भरलेली दिसते. मग विद्यार्थी म्हणाले, हो, बरणी पूर्ण भरली. मग त्यांनी काय केलं? त्या दगडापेक्षा आणखी छोटे दगड घेतलेत असे आणि ते दगड त्यांनी यामध्ये टाकायला सुरुवात केली. ही बरणी बघा, दगड टाकायला सुरुवात केली. आता तुम्ही काय म्हणाल? ही बरणी पूर्ण भरलेली आहे. विद्यार्थ्यांनी पण उत्तर दिलं, बरणी पूर्ण भरलेली आहे. आता त्या प्राध्यापकांनी काय केलं बघा, त्यांनी वाळू घेतली आणि ती वाळू त्यामध्ये टाकायला सुरुवात केली. आता पूर्ण तर बरणी तर पूर्ण भरलेली होती ना. बघा, वाळू पण त्यामध्ये किती जाऊन बसते तिच्यामध्ये. बघा, किती वाळू टाकते मी. वाळू पूर्ण त्यामध्ये जाते आहे. बघा, किती वाळू टाकली मी. वाळू त्यामध्ये जाते आहे. आता पुन्हा ते प्राध्यापक विद्यार्थ्यांना विचारतात, आता यामध्ये जागा आहे का? बघा, जागा आहे का? पूर्ण भरलेली आहे. विद्यार्थ्यांना वाटतं तर हो सांगावं की नाही सांगावं. प्राध्यापकांना नेमकं करायचं काय आहे हे त्यांना कळत नाही. ते म्हणतात, हो सर, भरल्यासारखे तर वाटते आहे. प्राध्यापक काय करतात बघा, ते अजून पाणी घेतात आणि पाणी यामध्ये टाकतात. किती बसलं पाणी बघा. बरणी तर आपली भरलेली होती. पाणी, अजूनही पाणी त्यामध्ये बसतं. भरली आता बरणी पूर्ण. तर प्राध्यापकांना हे सांगायचं आहे. यामधून प्राध्यापक विद्यार्थ्यांना म्हणाले, बघा, आपलं जीवन या बरणीसारखं आहे. याला म्हणायचं द जार ऑफ लाईफ. यामध्ये मोठे दगड जे सुरुवातीला टाकले होते ते कशाचं प्रतीक आहे? ते आपल्या आरोग्याचं प्रतीक आहे, ते अध्यात्माचं प्रतीक आहे, ते आपल्या कुटुंबाचं प्रतीक आहे, आपल्या मित्रांचं प्रतीक आहे. यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. त्यानंतर छोटे दगड टाकले होते, ते कशाचं प्रतीक आहे? आपलं घर, गाडी, नोकरी, व्यवसाय याचं प्रतीक आहे. त्यानंतर टाकली वाळू. वाळू म्हणजे काय? तर आपण जो सोशल मीडियावर विनाकारण वेळ घालवतो त्याचं प्रतीक म्हणजे ती वाळू. आधीच जर भरणी पूर्ण वाळूनी भरली असती तर इतर मोठे दगड, छोटे दगड त्यात बसले असते का? नाही, नसते बसले. त्यानंतर टाकलं त्यांनी पाणी. पाणी कशाचं प्रतीक आहे? पाणी हे उत्साहाचं आणि आनंदाचं प्रतीक आहे. स्वतः उत्साही राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे आणि इतरांनाही आनंद दिला पाहिजे. आपण जीवनामध्ये प्राधान्य कशाला दिलं पाहिजे अशी गोष्ट ही बरणी आपल्याला शिकवते. म्हणून पूर्ण वाळूनी बरणी न भरता आधी मोठ्या दगडांनी, मग छोट्या दगडांनी, मग वाळूनी, मग पाण्याने असं जीवन आपण जगायचं. म्हणजे आपण कुटुंबासाठी वेळ द्यायचा, घरासाठी वेळ द्यायचा, नोकरी व्यवसाय पण करायचा आणि आनंदी पण राहायचं आहे. आणि फक्त आपण जो सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतो आहोत, आपण विनाकारण खूप व्यस्त आहोत असं आपल्याला वाटतं, तो वेळ आपण जर सगळीकडेच योग्य रीतीने दिला तर आपलं आयुष्य हे आपल्याला चांगलं आनंदी जगता येईल. ताणतणाव आपले कमी होतील. उगाच आपण शर्यतीमध्ये आहोत असं जे आपल्याला वाटतं, ती शर्यत थोडी आपली कमी होईल आणि आपल्याला निवांतपणा थोडा मिळेल. नक्कीच या बरणीची गोष्ट आपण लक्षात ठेवूया आणि या पद्धतीने आपण आपलं जीवन जगूया. म्हणजे आपले ताणतणाव नक्कीच दूर होतील. बघा, आवडली का गोष्ट ही आपल्याला?
आपण कुटुंबासाठी वेळ देता का? आपण सोशल मीडियावर जास्त वेळ देता का? आता ज्या बर्नीच्या गोष्टीमध्ये सांगितलं, त्या पद्धतीने तुमचा वेळ तुम्ही युटिलाइज करता का? तुम्ही काय करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.